आता जो विषय राहिलेला आहे म्हणजे हा शक्तीपेक्षा युक्तीचा जास्त आहे आणि शब्दाचा खेळ आहे। यामध्ये ही लढाई जिंकल्या गेली पाहिजे आणि त्याच्यासोबत सगळ्यांचे भलं कसं होईल, मराठ्यांसोबत हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज कसा वाचवता येईल आणि त्या दृष्टिकोनातून कसे पावलं टाकता येईल, जेणेकरून जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली त्यामध्ये सगळे सोयऱ्यावर वेगवेगळे अर्थ काढले गेले, पण त्यांच्या भूमिकेमुळे इतरही समाजाचं भलं होऊ शकतं, हे फार महत्त्वाचं आहे। त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्यामध्ये जर आपण विचार केला तर मराठ्यांसोबत इतरही लोकांना जातीचे दाखले काढताना खूप अडचण होते। त्याचाही खरं तर निवाळा कसा होऊ शकतं आणि तो शब्दाच्या खेळात जर हे जिंकता आलं तर सगळ्या समाजाचं भलं होते मराठ्यांसोबत। शिष्टमंडळासोबत आपण पण होतात, चर्चेमध्ये होतात, पण जो आईची जात मुलांना लागू शकत नाही असं आपण म्हटलात, त्याच्यामुळे देशामध्ये काय वेगळं वातावरण निर्माण होईल? नाही, कसं आईची जात ही आपल्या पुरुष प्रधान देशामध्ये लागूच शकत नाही आणि ते सगळ्यांना कबूल पण केलेलं आहे। त्याचा अर्थ वेगळा काढला गेला हा भाग अलग आहे। तुम्ही एक एक सांगा का एखाद्या कुटुंबामध्ये आईची जात आपण मुलाला लावली, पहिल्या मुलाला आईची जात लावायची आणि दुसऱ्या मुलाला बापाची जात लावायची, तर एका कुटुंबात दोन जाती तयार होईल ना, म्हणजे त्याचे फायदे घेईल। तर ते होऊ नये, कारण त्याचा वेगळा अर्थ काढला गेलेला आहे। जरांगे पाटलांचं तसं काही मत नाही आहे का आईची, आता आईची जात आपण लावली तर किती लागेल मराठ्याला? एका गावात किती विदर्भातल्या सोयरीक झाल्या, कुंब्याच्या पुरीसोबत किती सोयरीक होतं? 100पैकी 5-6। सर्वांचा प्रश्न मिटेल का त्याच्यात? नाही मिटणार। प्रश्न सगळ्यांचे मिटले पाहिजे, ह्या भूमिका महत्त्वाची आहे। सरसकट ऐवजी सोयरे शब्द आलेला, सोयऱ्यांना रक्षण भेटलं पाहिजे नोंदींच्या आधारे, आणि त्याच्यावर सगळी बैठक किंवा चर्चा अडकलेली आहे। याच्यातून काय निघत? सगळ्या सोयरीची व्याख्या करणं फार महत्त्वाची आहे। सगळ्या सोयरीची व्याख्या काही लोक वेगळ्या पद्धतीने करतात, काही वेगळ्या पद्धतीने करतात। त्या सगळ्या सोयरीच्या याच्यामध्ये जर स्पष्ट आपण भूमिका घेतली, त्याची एक व्याख्या तयार केली, तर ह्या शब्दाचा खेळ आहे। यामध्ये व्याख्या करताना चुकीची केली तर ते अंगलट ठेवू शकतं आणि ते बरोबर सगळ्यांच्या समावेशक जर आपण केली तर ते सगळ्यांना फायद्याचंही होऊ शकतं। ते एकट्याच मराठ्यांना नाही तर सगळ्यात जास्त विमुक्त भटक्या जमाती लोकांनाही फायदा होऊ शकतं आणि त्यांचे दाखले भेटत नाही आणि ही सगळ्यांना येणारी अडचण आहे। ते या निमित्तानं जर सुटली तर जरांगे पाटील साहेबांचं आजचं आंदोलन मला असं वाटतं ते मराठ्यांच्या प्रती आदर निर्माण करणारं तर राहीलच, पण इतरही समाजांसाठी ते आदर करणारं राहू शकतं।